नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही कधी विचार केलाय का की आपले जे सण आहेत किंवा आपली जी संस्कृती आहे ती काही वर्षात संपून जाईल? म्हणजे हे किती गोष्ट दुःखास्पद आहे आपल्याला सुद्धा माहिती आहे, पण हे होऊ शकतं जर काही वर्षात. आत्ताच आपण जर ह्याला जर काय बोलतात ना आळ नाही घातला किंवा आपण बोललो नाही याच्यावरती, तर हे नक्कीच एका दिवशी घडेल आणि तेव्हा मग आपण काहीच नाही करू शकत. आपली संस्कृती ही जशी आता वाऱ्यावरती आहे तशीच पुढे जाऊन सुद्धा वाऱ्यावरती होईल असं मला वाटतं. आणि संपूर्ण व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत बघा. तुमचं मत पण काय मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय बाबा की नवरात्रीमध्ये निरोधचे जे सेल्स आहेत ते 50% वाढतात? विचार करा. गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता तेच प्रमाण होत चाललंय. जर तुम्ही ग्राफ बघाल तो तुम्ही स्वतः, जर मी इंटरव्ह्यू पण खूप सारे बघितले त्याच्यामुळे पण ते लोक बोलत होते की बाबा त्याचे जे सेल्स आहेत ते ऑलमोस्ट म्हणजे नवरात्रीच्या 9 दिवसात खूप वाढतात. काय कारण आहे? म्हणजे सण साजरा करते लोक काय करतात ते प्रॉब्लेम त्याच्याशी पण नाही. आजचा मुद्दा हा, तर ह्या मुद्द्यावरती सविस्तर माझा मित्र जो आहे कुणाल चिंतानी व्हिडिओ बनवलाय मराठी बोलो चॅनलवरती, नक्कीच बघा तो. पण माझा मुद्दा थोडासा वेगळा आहे. मला एक तुमच्याशी प्रसंग शेअर करायचा आहे. तो म्हणजे मी काल एका जागी चाललेलो, म्हणजे काहीतरी 8:30च्या दरम्यान, 8च्या दरम्यान काहीतरी तिकडे देवी बसलेली. नवरात्रीचा आपला सण चालू तर देवी बसलेली. सण साजरा केला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. तिकडे आरती चालू होती. त्या आरतीमध्ये मोजून 15 ते 20 लोक फक्त होते. आणि मी बोललो चला चांगली गोष्ट आहे, चला सगळे 15 ते 20 जण कमीत कमी आलेत आरतीला. आणि मग जेव्हा नंतरला मी त्याच जागेवरून परत बाहेर पडलो, काहीतरी एक दीड तासांनीच, म्हणजे 9, 9:30च्या दरम्यान पकडा. 8ला गेलो तेव्हा आरती चालू होती, आलो 9, 9:30 तेव्हा जे टायमिंग असतो 9 ते 10 गरब्याचा. तर गरब्याला मी सांगतोय तुम्हाला, लाईन लागलेली, लाईन लोक आतमध्ये जायला, एवढी गर्दी. लोक म्हणजे छोटा काय होतं ना, पाय ठेवण्या एवढी जागा असेल फक्त, त्याच गरबा खेळ होते. मला एक समजत नाही की नक्की काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारतात जर गोष्ट केली तर तरी चालेल, की काय चालू आहे बाबा. संस्कृतीच्या नावाखाली आपण काय करतोय? गरबा खेळणं चुकीचं नाही. आपली संस्कृती, आपले सण आपण हा जोश जल्लोषात साजरा केला पाहिजे. पण तुम्ही विचार करा ना की ज्या आरतीला, ज्या देवी कशासाठी बसली की बाबा की तिला पूजावं आपण, 9 दिवस आपण तिला पूजावं, तिची प्रार्थना करावी, तिचे सगळं आपण काय बोलतात ना, तिला जे पाहिजे प्रसाद झाला, जे काय झालं ते प्रत्येकाने आपण मनापासून केलं पाहिजे. त्या देवीसाठी आपण काय करतोय? फक्त आरतीला न जाता फक्त आपण गरबा खेळतोय आणि त्यासमोर आपण नाचतोय, गातोय. ते पण मान्य आहे. दुसरा मुद्दा असा आहे की जर तुम्ही बघाल, म्हणजे जर मी जेवढं ऑब्झर्व केलंय, मी जेवढं बघितलंय लास्टच्या 5च्या 2-3 वर्षात, जास्त करून जिकडे जिकडे गरबा होतात, म्हणजे जिकडे म्हणजे मुलं मुली सगळे जातात, तुम्हाला तर माहितीच आहे, तर तिकडे काहीतरी असं, म्हणजे मी जेवढं बघितलंय तेवढं फालतूचे चाळे चालू असतात मुलांमुलींमध्ये. काही ते म्हणजे मी स्पष्ट भाषेत बोलून ते एकमेकांवरती लाईन मारत असतात किंवा काय. आणि हीच गोष्ट चालू असते गरब्यामध्ये. जर तुम्ही बघाल फालतूचे छपरी ज्या मुलं मुली असतात त्या ह्या नवरात्रीमध्ये, जर तुम्ही बघाल देवीसाठी कोणी नसतं येत. मोस्ट ऑफ, मी सगळ्यांची गोष्ट करत नाही, मोस्ट ऑफ देवीसाठी येत नसतात. ते फक्त हेच गरबा खेळायसाठी आणि एकमेकांना. आणि गरबामध्ये पण का? कारण की बाबा चला कोणती छान मुलगी दिसेल किंवा ते मुलीचा विचार असेल किंवा कोणता छान मुलगा दिसेल, ह्याच विचाराने प्रत्येक जण असतात. प्रॉब्लेम हा होतो की हीच संस्कृती आहे का आपली? हीच गोष्टीसाठी आपण सण साजरा करतो, ह्याच गोष्टी आपण एकत्र येतोय. हा पण विचार केला पाहिजे. ही छोटी गोष्ट नाहीये मित्रांनो. आपल्याला वाटतंय की काय कशावरती बोलतोय आपण, पण नाही असं. तुमच्या आजूबाजूला तुम्ही जर गरबा खेळत असेल तर तुम्ही जाऊन बघा, तुम्हाला समजेल की जिकडे काय बोलतात ना, गरबा खेळला जातो, जिकडे सगळे मिक्स, म्हणजे मुलं मुली सगळे एकत्र गरबा खेळतात, तिकडे तुम्ही फक्त बघा त्या मुला मुलींचे चाळे काय असतात. ते एकामेकांकडे ज्या नजरेने ते बघतात, ते नजर, म्हणजे मी काय बोलतो, मला एवढं ते बघून कसं वाटत होतं काल की बाबा आरतीसाठी कोण नाही आणि गरब्यासाठी आहेत तर आहेत, पण असे फालतू चाळे हे आपल्या महाराष्ट्रात होत आहे. विचार करा, हे दुर्दैव आहे आपलं की बाबा हे आपल्या सगळ्या महाराष्ट्रात होतं आणि आपण गप्पपणे बघतोय ती गोष्ट. आणि काय सांगू पुढे, तर मला अजून पण ह्याच्याबद्दल बोलायचं की बाबा जी गाणी आहेत, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. आपल्या BJPचे नेते अमरावतीचे, त्यांनी एका गाण्यावरती डान्स केलाय, म्हणजे गरबा केलाय. ते गाणं बघा काय होतं. म्हणजे काय बोलू मी तुम्हाला, मला असं हसायला आलं ते गाणं बघायचं. एकदा बघून घ्या तुम्ही लोक. बघितलं ते गाणं? म्हणजे नवरात्री चालू आहे, गरबा चालू आहे, गरबामध्ये गाणं देवीचे असले पाहिजे. चला थोडंफार एन्जॉयमेंटसाठी ठीक आहे, समजू शकतो. पण हे गाणं म्हणजे कुठे लॉजिक समजतंय का? मेरे कॉलेज की एक लडकी आहे आणि काय हे गरब्याला
तुम्ही जर बघाल ना कोणत्याही मंडळात जा तुम्ही, स्टार्टिंगचे 2 तास हे थोडं चांगलं असतं, देवीचे गाणे असतात मान्य, पण लास्टचे अर्धा 1 तास असे गाणे असतात जेव्हा जास्त गर्दी असते. कोणी भोजपुरी गाणे लावतोय, काही अर्थ नसलेले गाणे लावतात, ते काही मराठी गाणे ज्यातला काय अर्थ नाहीये, म्हणजे देवीचा काही संबंध नाहीये, पण फक्त नाचायचंय म्हणून तो गाणं लावतात. म्हणजे काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रात नक्की? गरबा आपण आपली संस्कृती म्हणून साजरा करतोय का हुल्लडबाजीसाठी साजरा करतोय आपण? तेच चालू आहे आपल्या पूर्ण गुजरातमध्ये झालं, महाराष्ट्रामध्ये झालं, म्हणजे आपल्या भारतात जास्त दोन्ही स्टेटमध्ये जास्त खेळला जातं गरबा. त्याच्यामुळे मी त्या स्पेसिफिक 2 स्टेटबद्दल बोलतोय. आपण आपला सण साजरा केला पाहिजे, याच्यात काय म्हणजे काय बोलतात ना, दुमतच नाही. पण ह्या पद्धतीने ही वेळ आली आपल्यावरती जिकडे सण साजरा करतोय आपण का, तर बाबा मुलं का बाबा मुलींना बघायला भेटेल आणि मुली मुलांना बघायला भेटेल, ही वेळ आली आहे. आणि निरोधची जी सेल्स असतात ते एवढ्या टक्क्याने वाढतात ह्या 9 दिवसात. मी आज एका मित्राला माझ्या सांगत होतो की बाबा असं आहे. त्याला आधी वाटलं की ठीक आहे ना, नॉर्मल, याच्यात काय मोठी गोष्ट नाही. पण मला समजवलं, म्हणजे तो एवढा उपास करतो बाबा, तो उठता बसता म्हणजे नवरात्रीचा उपास करतो. तर मग त्या तोंडातून मी ऐकलं की बाबा हे तर काय नॉर्मल आहे. तर मला थोडंसं आधी वाईट इन द सेन्स मला थोडंसं हे झालं की हा असा का बोलतोय. मग त्याला मी समजवलं की बाबा 9 दिवसातच का, म्हणजे बाकीचे इतर दिवस समजू शकतो आपण, पण 9 दिवसातच का, ह्याचा जर आपण लॉजिकली विचार केला की हेच असतं की बाबा आपण काही लोक हे लोक जे जातात गरब्यामध्ये किंवा काय है ना, तर तिकडे त्यांचं इंटरॅक्शन होतं किंवा काय होतं, मग त्यानंतर हीच गोष्ट पर्याय म्हणून त्यांच्या फालतूगिरीमध्ये ती उरते. आणि मग बघा, त्या जर आपण सण सोडून जर हा विचार केला ना सेल्स, तर मला त्याच्याशी काय प्रॉब्लेम नाही, पण सणांमध्येच का, हेच आपली संस्कृती उरली का, हे आपला विचार केला पाहिजे. आता काही लोक शाने येतील बोलायला काय कमेंटमध्ये की काय तर नॉर्मलची गोष्ट आहे, अशी गोष्ट तशी गोष्ट आहे, पण नवरात्रीचे 9 दिवस सोडून इतर दिवस का नाही, आणि नवरात्रीच्या 9 दिवसामध्येच का, ह्याचा आपण विचार केला पाहिजे. नवरात्रीचे 9 दिवस हे गरबा खेळण्यासाठी, देवीची आरती पूजा करण्यासाठी आहे किंवा काय करण्यासाठी, हे नक्की मला समजवा किंवा मला सांगा कमेंटमध्ये, ज्यांना या गोष्टीचा राग येईल. विचार करा ना तुम्ही, हे बीजेपीचे नेते मंडळी आहेत है ना, जे आता अमरावती जे मी तुम्हाला तो दाखवलं, म्हणजे आमची ताई आहे ती, समजा ताईच बोलली, त्याने मी त्यांना रिस्पेक्ट दिलीच पाहिजे, नेते शेवटी. त्यांचा डान्स बघा, आता गाणं कोणतं आहे ते, गरब्याची प्रॉब्लेम नाहीये, परत ते सांगतोय संस्कृती आपली जपलीच पाहिजे, पण त्यांचं गाणं जे लावलंय पार्टी, आणि त्यांना त्याच्यावरती काहीच आक्षेप नाहीये का, कारण की बाबा देवी आहे आपली, देवीचं गाणं आहे ना, मेरी कॉलेज की एक लडकी आहे, तर देवीमध्ये वाजलंच पाहिजे, त्याशिवाय त्यांना नाच गाणं जमणारच नाही. इकडेच येऊन आपलं सगळं मुद्दा थांबतो की बाबा मित्रांनो, काय होते आपल्या महाराष्ट्रामध्ये. जो सण म्हणजे मला पहिलं असं वाटायचं की चला गरबामध्ये जाऊ आपण, सगळे एकत्र भेटतील, सगळे देवीची पूजा करतील, आरतीला जातील, आरतीनंतर गरबा खेळतील अर्धा 1 तास, जे काय असेल ते, पण मनापासून असायचं. आता असं मनापासून वाटत नाही. आता फक्त एकच असतं, एकच डोक्यात विचार असतो की जिकडे आपण चालू तिकडे नटून तटून, मुलांच्या मनात हे असते की नटून तटून तिकडे मुली आलेले असतील, आणि मोस्ट ऑफ मुलींच्या पण मनात येत असते की बाबा चला आता आपण नटून तटून चाललोय, तर कमीत कमी तिकडे चांगले मुलं भेटतील आपल्याला त्यांच्याशी बोलायला भेटेल, इंटरॅक्शन करायला भेटेल, गरबा खेळायला भेटेल किंवा काय. आणि मग शेवटी मग फालतूचे चाळे होतातच. ती देवी पण बोलत असेल बाबा, जी बसली आहे ती 9 दिवस की 10, आता यावेळी तर 10 दिवस आहे, की बाबा काय चालू आहे माझ्या महाराष्ट्रात, माझ्या भारतात काय चालू आहे, खास करून तर महाराष्ट्रात माझ्या काय चालू आहे, की बाबा हे जे माझे जे भाविक आलेत, जे गरबा खेळतात त्यांच्या मनात हे विचार चालू आहेत. माझ्या ज्यांनी मला बसवलंय, ज्या मंडळाने मला बसवलंय, त्या मंडळाच्या ज्या डीजे वरती जे गाणं वाजतात ते नक्की शोभतात आहे का, ही देवी विचार करत असेल आपली. आपण कुठेतरी ही गोष्टी थांबवल्या पाहिजे आणि आपण किमान ह्या गोष्टीवर बोललं पाहिजे. मी आता गरब्याला जातच नाही, मला आवडतच नाही, कारण की तिकडे सगळं तेच होत असतं. गेलो तरी मी खूप म्हणजे असं रेअरली 9 दिवसातून 10 दिवसातून एकदा गेलो तर गेलो, बाकी मला असं रोज जायचं बिलकुल मन करत नाही, ह्याच कारणासाठी, कारण की पहिल्यासारखं सण हे राहिले नाहीयेत. पण परत एकदा सांगतोय की आपणच आपले सण टिकवले पाहिजे आणि आपण यावरती बोललं पाहिजे मित्रांनो. जर आपण नाही बोललो तर मग ही गोष्ट वाढत जाणार आणि अशीच गोष्ट होत राहणार. माझे जे मित्र आहेत मराठी बोलूचे कुणाल शिंदे, त्यांनी पण ह्याच्यावरती बोललंय, पण थोडासा मुद्दा वेगळा आहे आणि तो सुद्धा मुद्दा खरंच खूप त्यांनी चांगला मांडलाय. तो व्हिडिओ नक्कीच बघा तुम्ही. आणि जर मी जे बोललोय त्याच्या व्यतिरिक्त तुमचं काही मत असेल याच्यावरती तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.